धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ संभाजी शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या कोपरी परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं आहे। नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून 9 दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवात ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त देवीच्या दर्शनाकरिता येत असतात। तसेच सर्व पक्षीय राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात। 9 दिवस चालणाऱ्या उत्सवानिमित्त विविध मनोरंजनात्मक तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतात। या चैत्र नवरात्र उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असून देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी येथे पाहायला मिळत आहे। काल या चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त देवीचं दर्शन घेण्याकरिता यूट्यूब व इंस्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारी तृतीय पंथ पूजा शर्मा खास आकर्षण ठरली। काल 4थ्या दिवशी या कार्यक्रमात मंगेशकरांचे देणे या शीर्षकाखाली लता दीदी, आशा दीदी आणि कुटुंबियांची सांगीतिक सफर सादर करण्यात आली। सदर कार्यक्रमात एकाहून एक अशी सुरेल गाणी पेश करण्यात आली। तर सदर कार्यक्रमाला लता, एकनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच महेश गायकवाड, शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, इतर मान्यवर, भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। यावेळी प्रमोद बनसोडे, रोहित गायकवाड, रीना मुदलियार यांनी या उत्सवाविषयी अधिक माहिती दिली। पहले तो सबको नमस्ते, दिल से दुआ है सबके लिए, दिल से आशीर्वाद। क्योंकि हम लोग देखो बचपन से इग्नोर, हम लोग ना प्यार मांगते हैं और कुछ नहीं, हम लोग को पैसा का इम्पोर्टेंट नहीं है। कोई मुझे दिल से पुकारे मैं आ जाती हूँ। और सर से मिलना, सर की वाइफ से मिलना मेरा एक सपना था। जैसे रीना मैम मुझे बहुत मानते हैं और बहुत रिस्पेक्ट करते हैं। देखो इतने सालों में मुझे कोई पूछने वाला नहीं है। रीना दी हमेशा मुझे याद करते हैं। और मैंने सुना यहाँ पे बहुत बड़ा मंदिर और पूजा होते हैं नवरात्रि, तो मेरा बहुत इच्छा किया जो मैम प्लीज मुझे एक बार दर्शन करा दीजिए। फिर दीदी बुलाया, मैं आई हूँ। अरे आया कि इतना बड़ा आयोजन देख के मेरा दिल खुश हो गया है। इतना अच्छा आयोजन में मेरे जैसे नॉर्मल इंसान को एंट्री किया, यही तो मेरे लिए बहुत बड़ी बात है। दिल से दुआ है सबके लिए। थैंक यू। मेरा जन्म सार्थक हो गया। जब मैं भगवान को भगवान को मैं दोषी करते थे, जब कैसे बना दिया। आज मुझे यहाँ आकर ऐसा फील हो रहा है जब ना भगवान शायद तुम जानबूझ के मुझे ऐसा बनाया, जब मुझे इतना खुशी हो रहा है जो इतना सुंदर एक पवित्र एरिया में मुझे एंट्री दिया। मैं बहुत खुश हूँ। सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र। आणि तुम्ही पाहू शकता, आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही बघताय की दरवर्षीप्रमाणे म्हणजे यंदाचा हा 14वा वर्ष आहे आणि 14व्या वर्षातनं म्हणजे मला वाटतं की दरवर्षी बाईंनी म्हणजे आपले शिंदे साहेबांनी, आपले लाडके उपमुख्यमंत्री यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही जेही कार्यक्रम इथं राबवतोय, आज त्यांच्या आदेशानुसार इथं जेही कार्यक्रम तुम्ही बघू शकता की वाढतायत, त्याप्रमाणे भक्तांचं देखील प्रोत्साहन वाढतंय आणि ते देखील हे प्रोत्साहनाकरता इथं खूप लोक म्हणजे काल मंगळवार होता, देवीचा वार होता, भक्तांचा इतक्या प्रमाणात गर्दी होती की आम्हाला ते हँडल करता आला नाही आणि आज देखील म्हणजे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। सुरू केलेला हा नवरात्र उत्सव गेल्या अनेक वर्षापासून दिघे साहेबांचं निधन झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी हा उत्सव हातात घेतला। त्यापासून ह्या कोपरीमध्ये नवचैतन्य आणि लोकांच्या निरोगी आरोग्यासाठी हे महाचंडी यज्ञ इथे आयोजित केला। हा करण्याचा उद्देश एवढाच होता शिंदे साहेबांचा की इथल्या नागरिकांना, माझ्या मतदारांना, आमच्या शिवसेनेला चांगलं निरोगी आरोग्य लागो, त्यांच्यामध्ये भरभराटी येवो आणि उत्तम आरोग्य सगळ्यांचं राहो, याकरता ह्या उत्सवाची दिघे साहेबांच्या नंतर उत्सवाची पूर्ण जबाबदारी शिंदे साहेबांनी केली आणि या उत्सवामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तन मन धन स्वतःहून पुढाकार घेतात आणि जे पडेल ते काम स्वीकारतात आणि काम करण्याची तयारी दाखवतात। शाखा प्रमुख कोपरी चैत्र नवरात्र 2025
हे देवीचं 13वं वर्ष आहे. 13 वर्ष सातत्याने सर्व इथे कार्यकर्ते वगैरे इथे देवीची सेवा करत असतात. मी खरं तर खूप आभार मानेल साहेबांचे की हा कार्यक्रम कोपरीकरांसाठी कोपरीमध्ये साहेबांनी आयोजित केला. देवीचं हे 13वं वर्ष आहे. 13 वर्ष साहेबांनी वेगवेगळे कार्यक्रम इथे आयोजित केले. 9 दिवस हा कार्यक्रम चालतो. देवीचं आगमन 30 तारखेला देवीचं आगमन झालं गुढीपाडव्याच्या दिवशी आणि विसर्जन आहे 6 तारखेला. मी सर्वांना आवाहन करेल, सर्वांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच उपस्थिती दाखवावी.